आताची सर्वात मोठी न्यूज, शिंदेंनी एकाच दगडात दोन पक्षी मारले. कोकणात लावलेली फिल्डिंग ठाकरेंपेक्षा भाजपचे टेन्शन वाढवणारी. विधानसभा निवडणुकीत घवघवीत यश मिळालेल्या शिंदेंच्या शिवसेनेचा कॉन्फिडन्स दुणावला आहे. विधानसभेनंतर आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी शिवसेनेने आतापासून कंबर कसल्याचं पाहायला मिळत आहे. यासाठीच शिंदेंकडून ऑपरेशन टायगर सुरू करण्यात आल्याचं बोललं जात आहे. या ऑपरेशन अंतर्गत अनेक नेत्यांच्या शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश होत आहे. अशातच आता ठाकरेंच्या शिवसेनेचे 3 माजी आमदार येत्या काही दिवसात शिंदेंच्या गटात प्रवेश करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे आमदारांनी शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केल्यास तो उद्धव ठाकरेंसाठी मोठा धक्का मानला जात आहे. तर ठाकरेंची साथ सोडणाऱ्या नेत्यांमध्ये राजन साळवी, सुभाष बने आणि गणपत कदम यांचा समावेश असल्याची चर्चा आहे. माजी आमदार सुभाष बनेंचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश निश्चित झाला असून 15 फेब्रुवारीला एकनाथ शिंदे यांच्या रत्नागिरी दौऱ्यात ते शिवसेनेत प्रवेश करणार असल्याचं सांगितलं जात आहे. सुभाष बनसिंह, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष रोहन बने हे देखील शिंदे गटात प्रवेश करणार आहेत. दरम्यान राजापूर लांजा विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार गणपत कदमही शिंदे सेनेत प्रवेश करणार आहेत. मात्र शिंदेंच्या शिवसेनेत सुरू असलेले इनकमिंग ठाकरे गटासह भाजपचं टेन्शन वाढवणार आहे. कारण मागील अनेक वर्षांपासून रत्नागिरी जिल्ह्यात भाजपची ताकद वाढण्यासाठी भाजपचे अनेक नेते प्रयत्न करत आहेत. यासाठी भाजपने कोकणातील काही माजी आमदारांशी संपर्क केला होता. यामध्ये राजन साळवीचा देखील समावेश असल्याचं बोललं जात आहे. मात्र या आमदारांनी भाजपमध्ये न जाता शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करण्याचा निर्णय घेतल्याने शिंदेंनी एका दगडात दोन पक्षी मारल्याचं बोललं जात आहे. एकीकडे राजन साळवी शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची चर्चा सुरू आहे. मात्र दुसरीकडे शिवसेनेचे आमदार किरण सामंत यांनी राजन साळवींना एकनाथ शिंदे प्रवेश देतील असं वाटत नसल्याचं वक्तव्य केलं आहे. शिवाय शिंदे जो काही निर्णय घेतील तो मला आणि उदय सामंतांना विश्वासात घेऊनच घेतील. अशाच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.